मूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. आपल्याला सद्गुरुनाथाची मानस पूजा करायची आहे. आपण सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. शीलमुद्रा धारण करायची आहे आणि डोळे मिटून घेऊन ध्यान करायचं आहे. मानस पूजा करायची आहे. आपण शुचिर्भूत झालेलो आहोत. शुचिर्भूत होऊन शिवपाठ, स्नान, पूजा करून आपला देह पवित्र, मन निर्मळ झालेला आहे आणि आपण गुरुदर्शनासाठी वीरमठ राजूर येथे निघालेलो आहोत. मठामध्ये पाऊल टाकल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीचा अनुभव येत आहे. मठातील प्रत्येक अणुरेणू गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पा आणि राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे. तेथील वातावरणातील प्रसन्नता आपल्याला अनुभवास येत आहे. आपल्या सर्व चिंता निघून गेलेल्या आहेत आणि आपल्या मनाला गुरुदर्शनाची ओढ लागलेली आहे. आपण मठात गेल्यानंतर मठातील नळाची तुट्टी चालू करून हात पाय मुख स्वच्छ धुतलेले आहे. मठातील विभूती कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला ठेवलेल्या माऊलीच्या पादुकाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. पादुकाचं दर्शन घेऊन आम्ही दुसऱ्या मजल्यावर जेथे अप्पा बसतात तेथे गेलेलो आहोत. अप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानी कपाळावर त्रिपुंड सुंदर भस्म लावलेला आहे, कुंकुम लावलेला आहे. माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. माऊलीनं शुभ्र पांढरा शर्ट घातलेला आहे. धोती परिधान केलेली आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत आणि हातामध्ये दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. आम्ही माऊलीच्या गळ्यात पुष्पहार परिधान केलेला आहे. माऊली तोच हार आम्हाला आशीर्वाद रूपानं घालत आहेत. आता आम्ही अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे.
आणि उजव्या हातानं आम्ही गुरु माऊलीच्या चरणाचा शिवाय नमः म्हणत अभिषेक करत आहोत. अभिषेक करून माऊलीचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या उपरण्याने आम्ही अलगद हळुवार पुसून घेत आहोत. माऊलीच्या चरणाला विभूती लावत आहोत दोन्ही चरणांना आणि हळदी कुंकुम लावून शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वपत्र अर्पण करत आहोत. बिल्वपत्र अर्पण केल्यानंतर आम्ही माऊलीची आरती केलेली आहे आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे. अप्पा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहोत. या ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच्या वेळी गुरुदर्शन, गुरुपूजन हा महालाभ आहे. अप्पा, आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला शिवयोग शास्त्र सांगा अशी आम्ही विनंती करत आहोत. मंदाताई, तुमचं माईक म्यूट करा. मंदाताई, माईक म्यूट करा. आम्ही गुरु माऊलीला विनंती केल्यानंतर गुरु माऊलीनं प्रसन्न वदनानं आमच्या विनंतीला स्वीकार दिला आणि शिवयोग शास्त्र सांगायला सुरुवात केली आणि आपण सर्वजण माऊलीच्या चरणाजवळ बसून शिवयोग शास्त्र श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र ग्रंथातील विश्व हे प्रकरण पाहिलेलं आहे. शिव आपल्या आत्मशक्तीने विश्वरूप झाला हे सांगण्यासाठी या प्रस्तावनेमध्ये त्रिलोक्य संपदा लेख्य समूलेखन भित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः हा सिद्धांत शिखामणीतला श्लोक आधार आहे असं सांगितलं. त्यानंतर चिदाकाशमय स्वांगे विश्वलेख्ये विदायने सर्वभूतोद्भव भुवे नमो विषम चक्षुषे हा शिवदृष्टी ग्रंथातील श्लोक प्रमाण आहे. जो शिवच विश्वरूपात विकसित झाला. पुढं आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थिता हा सिद्धांत शिखामणी मधला श्लोक सांगतो की शिवच विश्वरूप झाला. आपल्या शक्तीच्या आपल्या विमर्श शक्तीच्या योगाने इच्छेने तो विश्वरूप झाला. वृक्षस्थं पत्र पुष्पादि वट बीज स्थितम यथा तथा हृदय बीजस्त विश्वमेत चराचरम. जसं बीजात संपूर्ण वडाचं झाड पाने फुले फांद्या समावलेले असतात तसं शिवामध्ये
हे 35 तत्वाचं विश्व समावलेलं असतं आणि आपल्या विमर्श शक्तीने एकेका तत्वाचा क्रमाने विकास करत 36 तत्वामध्ये शिव निर्गुणी निर्गुण, सगुणी सगुण, त्रिगुणी त्रिगुण रूपानं नटतो. त्या शिवाला पाहण्याचा आम्ही अभ्यास गेले 2 दिवस करत आहोत. तर दिवसभराच्या व्यवहारात आम्हाला शिव पाहता आला का? बोला. दिवसभराच्या व्यवहारात आम्हाला शिव पाहता आला का? उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे दिसे दृष्टी पुढे, ते ते अवघे शिवरूप गाढे. संताचं वचन आहे आणि आम्ही अभ्यासत आहोत की तोच शिव निर्गुण तोच आहे, सगुण तोच आहे, त्रिगुणामधल्या व्यक्तीमध्ये तोच शिव आहे. असं शिव आम्हाला व्यवहारात पाहता आला का? 2 दिवस झालं आपण अभ्यास करत आहोत. पाहता आला का कुणाला? बोला. शिव पाहण्याचा प्रयत्न केला का? शिव अनुभूतीस आला का? ओम नमः शिवाय उठल्यापासून शिवाचंच ध्यान असतं आणि त्यामुळे आपण शिवरूपच आहोत असं वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत म्हणजे पूर्ण आपल्या कार्यामध्ये दिवसभराच्या आपल्याला सर्वत्र शिवच दिसतो. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. त्यांचा अभ्यास झालेला आहे. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशूळ पाणी समरावातो. एखादा सोनार असला आणि त्याच्या समोर जर 100 प्रकारचे दागिने ठेवलेले असले तर त्याला काय दिसतंय हो त्या दागिन्यामध्ये? सर्व सोनच दिसतं त्यांना त्या दागिन्यामध्ये. ओम नमः त्याचं शिवाय. त्याचं नाम रूप दिसत नाही, त्याला फक्त सोनच दिसतं. तसा हा परमात्मा, जसं आपण एखाद्या गादी उशा तयार करणाऱ्या एखाद्या दुकानात गेलो, तिथं विविध प्रकारच्या गाद्या, विविध प्रकारच्या चित्र विचित्र प्रकारच्या उशा गाद्या बनवलेल्या आहेत. सगळ्याचा आकार वेगळा आहे, सगळ्याचा रंग वेगळा आहे, पण त्याच्यामध्ये काय हो समानता काय? यात सर्वत्र कापूसच भरलेला आहे. ओम नमः शिवाय. कापूसच भरलेला आहे. तसं या विश्वामध्ये नाना वर्ण, नाना व्यक्ती, कुणी नकटा आहे, कुणी निटस आहे, कुणी काळा आहे, कुणी गोरा आहे, कुणी सावळा आहे, कुणी उंच आहे, कुणी ठेंगणा आहे, कुणी जाड आहे, कुणी रोड आहे. त्या सगळ्यामध्ये ठासून भरलेलं काय आहे हो? शिवच आहे. ओम नमः शिवाय. शिवच आहे. आपल्याला माणूस काळा, गोरा, उंच, बुटका, सात्विक, राजस, तामस हे सगळ्या खोळी घातलेल्या आहेत. त्या कापसाच्या वरी उशीला जसं खोळ घालतात, तसं या रंगबेरंगी चित्र विचित्र हे लाखो खोळी घातलेले आहेत. कोणच्या 6 पायाच्या चित्रात खोळी आहेत, कोणच्या 10 पायाच्या चित्रात खोळी आहेत, कोणच्या सरपटणाऱ्या खोळ घातलेली आहे. पण ह्याच्यामध्ये सर्वत्र भरलेलं काय आहे? ठासून भरलेलं चैतन्य आहे, शिव आहे. मग ते शिव असून आपल्याला का ओळखू येत नाही? आपल्यामध्येही तेच आहे आणि त्याच्यामध्येही तेच आहे. कोणत्या तत्वामुळे आपल्याला त्याला जाणता येत नाही? बोला.
ह्या 36 तत्वांमधल्या कोणत्या तत्वामुळं आपल्यातही चैतन्य आहे आणि पुढच्यातही चैतन्य आहे आपल्याला का कळत नाही? कोणत्या तत्वामुळे आपण अज्ञानात पडतो आपल्याला कळत नाही? सांगता येईल कुणाला? शक्ती तत्व तर शुद्ध 5 तत्वात आलं, ते बरोबर आहे तुमचं, पण आणखीन थोडं पुढे जाऊन विचार करावा लागल. शुद्ध विद्येपर्यंत एकच माणूस बोलला तर आवाज डबल येणार नाहीत. एकानं म्यूट काढल्यानंतर दुसऱ्या माणसानं ऐकायचं आहे. शुद्ध विद्येपर्यंत सर्व तत्व आध्यात्मिक आहेत आणि इथपर्यंत जाणीव आहे मीही शिव आहे आणि विश्वही शिव आहे. अज्ञानात कुठं पडला जीव की माझ्यात शिव आहे आणि विश्वात शिव आहे? हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या खोळीमध्ये उषा जर दिसत असल्या, गाद्या दिसत असल्या, तर त्याच्यामध्ये कापूसच आहे. कापसाशिवाय दुसरं काहीच नाही. लाट, तरंग, फेस, बुडबुडे हे नामरूपाने वेगळे जरी असले तर त्याच्यामध्ये पाणीच आहे. नथ, पाटल्या, लॅकेट, अंगठी हे सगळे नामरूपाने वेगळे असले तरी त्याच्यामध्ये सोनच आहे. तसं ह्या सर्व विश्वामध्ये तो शिवच भरला आहे हे आम्हाला कळत नाही. कोणत्या तत्वामुळे कळत नाही? बोला. जय गुरुदेव आपले. हा, जय गुरुदेव. बोला. अधो माया का? जय गुरुदेव. हा, बरोबर आहे. अधो माया. मायेच्या संगे विश्व निर्मिले, मायेने झाकिले निज रूपा. ते 5 शुद्ध तत्व झाल्यानंतर 6वं जे आहे ते माया. आणखीन इच्छा झाली, आणखीन इच्छेपोटी जीव अज्ञानात पडला आणि तो स्वतःलाही देह मानू लागला आणि पुढच्यालाही देह मानू लागला आणि इथं द्वैत आलं. इथं मायेनं द्वैत आणलं, अभेद तत्व निघून गेलं. मी वेगळा, तू वेगळा. हा द्वैत भाव कुणी आणला? मायेने आणला. मग आता आपल्याला ही माया कशी आहे, या माया प्रकरणाचा अभ्यास आजपासून आपल्याला करायचा आहे. तर इथं मायेची प्रस्तावना लिहिताना वीरशैव सिद्धांतामध्ये मायेचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत, 2 स्वरूप आहेत. एकच माया. जसा आईचा मुलगा असतो आणि मुलीचं कोण असतो? आईचा मुलगा असतो, एकच माणूस. आणि मुलीचा कोण होतो? नात नात. जय गुरुदेव. एक माणूस त्याच्या आईचा मुलगा आहे, त्याच्या मुलीचा भाऊ तो कोण? भाऊ 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 आहे. एक माणूस त्याच्या आईचा तो मुलगा आणि त्याच्या मुलीचा भाऊ कसा होईल? वडील. वडील होतो. माणसं 2 झाले का? माणूस एकच आहे. एक म्हणते माझा मुलगा, दुसरे म्हणते माझे वडील. एक म्हणते माझी मुलगी आहे, दुसरी म्हणते माझी आई आहे. कार्यानुसार रूप 2 झाले पण व्यक्ती एकच. तशी एकच माया ज्यावेळेस शुद्ध विद्येला धरून राहते त्यावेळेस ती ऊर्ध्व माया,
किंवा इतर परामाया म्हणतात आणि अपरामाया, हे दोन माया सांगितलेल्या आहेत. परामाया अत्यंत विलक्षण आहे. या मायेचे लक्षण अगदीच विलक्षण आहे. माया म्हणजे जवळ येणाऱ्या चैतन्यालाच नव्हे तर न येणाऱ्या दूर जात असलेल्या सामान्य चैतन्याला बळे ओढून घेते. पण ही माया कशी आहे? अमोहकारिणी आहे. परामाया कशी आहे? अमोहकारिणी आहे. इतकेच नव्हे तर ती शिवाकडे ओढून नेणारी मानली जाते. या मायेला आध्यात्मिक तत्वातील पाचवे तत्व म्हटले आहे. पाचवे तत्व कोणते आहे? बोला. आध्यात्मिक तत्वातलं पाचवं तत्व कोणतं आहे? शुद्ध विद्या. विद्या. शुद्ध विद्या. ही जी परामाया आहे तिला शुद्ध विद्या म्हणतात. जी देवाकडे घेऊन जाते ती शुद्ध विद्या, आणि जी संसाराकडे घेऊन जाते ती अपरामाया किंवा अधोमाया. देवाकडे घेऊन जाणारी परामाया आणि संसारात गुंतविणारी अपरामाया. हे दोन भेद आपण लक्षात ठेवले पाहिजे. एकच माया आहे, पण ती ज्यावेळेस देवाकडे घेऊन जाते त्यावेळेस ती परामाया होते, आणि ज्यावेळेस ती संसारात गुंतवते त्यावेळेस अपरामाया. हे झालं देवाच. आता आपलं पाहू. आपल्याला मी एकटा आहे, अनेक व्हायची इच्छा निर्माण झाली. आपल्यात कोणतं तत्व आलं? बोला. कोणत्या तत्वानं अनेक व्हायची इच्छा निर्माण झाली आपल्यामध्ये? आपलं बघू. शक्ती तत्वानं. शक्ती तत्वानं, बरोबर. मग शक्ती तत्वानं आपल्याला अनेक व्हायची इच्छा झाली. मग आपण काय केलं? आपण काय केलं? लग्न केलं. लग्न केलं. लग्न केल्यानंतर मग ती माया आपल्या घरी आली. कोण आलं आपल्या घरी? कोण आलं घरी आपल्या? पत्नीच्या रूपाने माया आली. माया घरी आली. माया घरी आली. ती माया ज्या वेळेस आपल्या पतीला सांगते इष्टलिंग पूजा करा, उठल्या उठल्या शिवपाठ करा, स्नान करा, स्नान केल्याशिवाय चहा प्यायचा नाही, इष्टलिंग पूजा केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, चहा प्यायचं नाही, अहमदपूरला आप्पाच्या दर्शनाला जायचं, रोज पहाटे मानस पूजेमध्ये आपण दोघही बसू, आपलं परम भाग्य आहे. माऊलीनं स्थूल देह जरी ठेवलेला असला तर विशेष कृपा करून माऊली आपल्यासाठी भाव देहामध्ये येऊन रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आम्हाला दर्शन देत आहेत. चरणापाशी बसून आम्हाला त्यांचा सत्संग श्रवण करता येत आहे. माऊलीनं लिहिलेलं शिवयोग शास्त्र माऊली आपल्या मुखानं सांगून आमच्यावर कृपा करत आहेत. या शिवयोग साधनेतले एक एक रहस्य उलगडून सांगत आहेत, आणि आपण तुम्हीही माझ्याबरोबर शिवयोग शास्त्र ऐका. रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करा, स्नान करून इष्टलिंग पूजा करा, जप करा, आणि हे शिवयोग शास्त्र श्रवण करा. दिवसभर शिवाय नमाचा नाम घ्या. जी सांगते पतीला जेवायला वाढताना आसन टाकते, बाजूला विभूती आणून देते, लिंगाला नैवेद्य दाखवायला पाणी आणून देते,
आणि पती आपला कितीही गडबडीत असला, कपाळाला विभूती लावा, इष्टलिंगाला नैवेद्य दाखवा आणि शिवाय नमा म्हणून प्रसाद घ्या. असं सांगणारी कोणती माया हो? परामाया, शुद्ध विद्या. परामाया, शुद्ध विद्या. ही माया त्या जीवाला काय करते हो? जीवाचा काय करते? जीवाला शिवाकडे नेण्याचा प्रयत्न करते. जीवाला शिव करते ही माया, अशी माया. मग आपण रोज असंच करता का? आपण रोज असंच करता का? आपण तारुणी तारी दुजिया ते, वाढविले माते बाळा जैसे. आपण जशी इष्टलिंग पूजा करत आहोत, तशी आपल्या पतीनेही केली पाहिजे. रोज शिवपाठ केला पाहिजे. कुणाचंच ऐकत नाही. जगाला भारी, पण पुढं काय सांगता येईल कुणाला? मराठीत म्हण आहे, जगाला बायकोच्या भारी, आहारी. ओम नम शिवाय. बायकोच्या आहारी. आहारी. बायकोच्या आहारी. जगाला भारी आहे, पण कुणाच्या आहारी असतो माणूस हा? बायकोच्या आहारी असतो. ठाण्यात कितीही मोठा फौजदार असला, पण इथं काहीच चलत नाही. इथं सगळं ऐकून राहावं लागतंय. मग ऐकून राहावं लागतं, मग ही मोठी संधी आहे. कशासाठी? त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी. त्याला आपण रोज आठवण करून दिली पाहिजे. कारण तुम्ही शुद्ध विद्या आहात, तुम्ही शक्ती आहात, तुम्ही भगवती आहात. तुमच्यामध्ये तुम्ही शिवाचं स्वरूप आहात. शिवाची तुम्ही अर्धांगिनी आहात. तुम्ही आणि शिव वेगळे नाहीत. आनंद घेण्याच्या इच्छेनं तुम्ही दोन झाला आहात. आनंद घेण्याच्या इच्छेनं तुम्ही दोन झाला आहात. संगमेश्वर, तुमचा म्यूट बंद करा. तुम्ही दोन झाला आहात. तुमच्याकडे ही संधी दिलेली आहे ईश्वरानं, की आपण तारून पुढच्यालाही तारायचा आहे. जो तुमचा शिव मायेच्या प्रभावाखाली येऊन बंधनात पडलाय, त्याला सकाळी उठल्या उठल्या, झोपेतून उठल्या उठल्या 5 वेळेस तर शिवाय नमा म्हणा, ऐकतो तुमचं. कारण तुमच्या पुढे जायची त्याची हिंमत नाही. कारण तो साकार रूप तुमच्या शक्तीनंच झाला आहे. तुमचं काय ऐकतो? कारण तुम्ही ते वेगळे नाही. ब्रश करत असताना लिंगाला अर्पण करून ब्रश करा. स्नानाला पाणी काढून देत असताना पहिला तांब्या इष्टलिंगाला अर्पण करा. चहाचा कप आणून दिल्याबरोबर इष्टलिंगाला अर्पण करून चहा घ्या. ही जी सांगते ती शुद्ध परामाया असते. आणि आता अपरामाया कशी असते बघू. अपरामाया काय म्हणते? झोपा की उग 7 वाजता का लावला? त्यानं करत बी असला तर, त्यानं पहाट उठून शिवपाठ करत असला, पूजा करत असला, काय येड्यावणी लागला की तुम्ही नादाला? आणि कोणाचं देव करून बरं झालंय की? असं जे म्हणते, उठलं की सुटलं ह्या आमच्या नवऱ्याला देव करायचा नाद, असं करून का पोट भरतय का? असं जे म्हणते ती कोणती माया? बोला. अधोमाया. अधोमाया, अपरामाया. ती स्वयंपाक करताना सिरियल चालू करून स्वयंपाक करते.
स्वयंपाकावर सगळे त्या सिरियल मधले संस्कार, ह्या सासून सुनाला असं केली, त्या सुनानं सासूला असं केली, हे चित्र विचित्र सिरियल बघत स्वयंपाक करते. ती सगळा संसार त्या स्वयंपाकामध्ये घालते. घरचा तर घालते, पण बाहेरचा सगळा केर कचरा डोक्यात ठेवून ते स्वयंपाक करते. ते स्वयंपाक खाऊन तिचंही मन बिघडतं आणि त्या खाणाऱ्या नवऱ्याचंही मन बिघडतं. ते नवरा शिवपाठ लावला की का लावले म्हणते, मोबाईल इसकाटून घेते कुठलं तर सिनेमाचं गाणं लावते. ती अपरा माया झाली, ती संसारात गुंतवणारी माया झाली. हे दोन्ही मायेचे रूप आहेत. एकच माया आहे. तिनं जर ठरवलं तर त्या नवऱ्याचा महादेव करते, आणि तिनं जर ठरवलं तर ते महादेव असलेल्या नवऱ्याला अजून जीव भावात घालते, 84च्या फेऱ्यात फिरवीत राहते. हे दोन मायेचे प्रकार झाले. जे परामाया, शुद्ध शक्ती स्वरूप, आणि ती मुक्तच असते, आणि तिचा जर पती बंधनात असला तर त्यालाही ती मुक्त करते. आणि अपरा माया, या मायेमध्ये इतकी शक्ती आहे की तिचा पती पूजा पाठ करत असला आणि हिनं जर करत नसली तर त्यालाही करू देत नाही. त्याच्या मागे किट 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 किट, त्याला पूजा करू देत नाही, पाठ करू देत नाही, काय. आणि त्याला संसारात गुंतवते. काम करा, धंदा करा, पैसे कमवा. हे फलाण्यानं हे गाडी घेतलं, फलाण्याच्या घरी ते टीव्ही आणलं, मग ही इमानदार माणूस त्याचे पैसे पुरत नाहीत 50 इंची स्क्रीनचा टीव्ही आणायला, मग त्या कामाच्या ठिकाणी भ्रष्टाचार करतो. भ्रष्टाचार करून हिला टीव्ही आणून देतो. ते गाडी आणलं की तिला समाधान होत नाही, शेजाऱ्यानं ती मोठी गाडी आणलंय, त्या कंपनीचे आणले, मग तेच घ्या म्हणते. मग ते पैसे अजून पुरत नाहीत त्याला, आणि तो आणखीन भ्रष्टाचार करतो, आणि त्या संसाराचं पतन होतं. हे मायेचं स्वरूप आहे. तर आपल्या वीरशैव सिद्धांतामध्ये परामाया ही शिवाची निर्मळ शक्ती आहे. ही मायेची उच्च सात्विक अवस्था आहे. ही मायेची ती शक्ती आहे जी शिवाच्या स्वरूपाशी पूर्णपणे एक रूप असते. तिला काय म्हणतात? परमर्शामध्ये त्या शक्तीला नमस्कार करताना काय म्हणतात? कोणाला म्हणता येईल? जय ओवी गुरुदेव. पाठ आहे. हा. ओम नमः शिवाय. आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती जियेची अनुग्रहे. जय गुरुदेव. ताईला ओवी बराबर पाठ आहे. ती चितशक्ती कोण आहे? बोला ताई तुम्हीच. ती जगन्माता पार्वती म्हणजे ती कोण आहे? कोण आहे? कुणाची चर्चा चालू आहे आता? बोला. परामाया. परामाया सांगा ना, मीच आहे ती चितशक्ती म्हणून. नाही आपलीच का आहे तुम्ही ती चितशक्ती? माझीच. व्हायचा प्रयत्न आहे भाऊ. छातीवर हात ठेवून सांगा, ती चितशक्ती मीच आहे. तुम्ही ज्या चितशक्तीला नमस्कार करत आहात ती चितशक्ती, ती शक्ती, शुद्ध माया मीच आहे. ही कथा कुणाची चालू आहे? आपली चालू आहे भाऊ. आपली कथा चालू आहे. ही पुराणातली कथा नाही, ही आत्मकथा चालू आहे. आपण पुराणातल्या कथा ऐकल्या आहेत, पण आपली स्वतःची कथा ज्यावेळेस परमपूज्य आप्पा शिवलीलामृतचा पाठ करायचे 10-11 वर्षाच्या वयामध्ये, आणि ते शिवलीलामृत वाचल्याशिवाय प्रसाद घ्यायचे नाहीत लिंगपूजा करून. त्या नदी किनगावला मडिवाळ आप्पा आणि
माऊली जात होते, नदीवर स्नान पूजा केली आणि मडिवाळ आप्पा म्हणाले, बाबू पूजा झाली आहे, आता आपण प्रसाद घेऊ ये. त्यावेळेस गुरु माऊली म्हणाले, आप्पा आणि माझी पोती पूजेच्या म्हणजे आप्पाचा घोडी घेऊन जायची, पुढं काही सामान हातात पूजेची पिशवी घेऊन तेवढे दोघं जायचे आणि घोडीवर पुढं काही सामान जायचं त्यांचं प्रवचनाच्या ठिकाणी आणि त्या सामानाबरोबर आप्पाचे शिवलीलामृत तिथं गेलं. त्यावेळेस आप्पा मी प्रसाद घेणार नाही असं गुरु माऊली मडिवाळ आप्पाला म्हणाले. का रे बाबू, का प्रसाद घेणार नाहीस? माझी पोती पुढं गेली आहे. त्यावेळेस मडिवाळ आप्पांनी सांगितलं, तू कोणत्या पोतीचा विचार करत आहेस? तुझी पोती तू वाचलास का? तुझी पोती तू ओळखलास का? तू कोण आहेस याची कथा तू श्रवण केलास का? तू चैतन्य स्वरूप शिव आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू परिपूर्ण आहेस, तू नित्य तृप्त आहेस, तू जन्म मृत्यू रहित नित्य आहेस, तू सर्व व्यापक आहेस. या 36 तत्वापासून 36 तत्वानं विश्व झालेला परमात्मा शिव तूच आहेस. तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू परम शांत स्वरूप आहेस. तुझ्या ठिकाणी संकल्पही नाही, विकल्पही नाही, निर्विचार स्वरूप तू आहेस. त्यावेळेस गुरुनं सांगितलं आणि शिष्यानं ऐकलं. संशयच नाही, अप्पा तुम्ही सांगितलं मी शिव आहे म्हणून. 10-11 वर्षाची गुरु माऊली आनंदानं बेभान होऊन नाचू लागले. आनंद झाला मज भारी, साठ वेना हो अंतरी, ही अवस्था प्राप्त झाली. आपण आतापर्यंत भरपूर पुराणातल्या कथा ऐकल्या, शिवकथा ऐकल्या, रामकथा ऐकल्या, भागवत कथा ऐकल्या, देवी भागवत ऐकलं, सर्व कथा ऐकल्या. पण ही आता आत्मकथा ऐकण्याची वेळ आलेली आहे. आपल्या सर्वावर गुरु कृपा झालेली आहे की आपली आत्मकथा काय, आपण कोण आहोत, आपण काय करत आहोत, आपण कशासाठी आलेलो आहोत. या संसारातला फापट पसारा गोळा करण्यासाठी आलेलो आहोत का आपलं स्वरूप जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आपण आपल्या जीवनाची पोथी ओळखली आहे का? आपण आपल्या जीवनाची पोथी वाचली आहे का? जो प्रश्न मडिवाळ आप्पांनी माऊलीला केला तोच प्रश्न आमच्या पुढे आज आला आहे. आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती जीची अनुग्रहे. आता सांगा ताई, कथा कुणाची आहे? ही ओवी कुणासाठी आहे? आत्मकथा आपण म्हणलं आत्मकथा आता ऐकण्याची वेळ आलेली आहे. आपणचा अनुग्रह म्हणजे कृपा झालेली आहे, आपलीच आहे भाऊ. ही कथा आपलीच आहे आणि आता इथून पुढे हीच कथा ऐकायची आपल्याला. आत्मकथा शिवरूप व्हायचे. मग चितशक्ती कोण सांगा? आपणच मीच. तुम्ही चितशक्ती आहात. मग तुमची पुढची जबाबदारी माऊलीनं, काल तुम्ही ज्या माऊलीचं दर्शन घेऊन आलात त्या माऊलीनं काय सांगितलं आहे त्या पुढच्या ओवीमध्ये सांगा. त्याच चरणात, त्या ओवीच्या चरणात पुढे काय सांगितलं आहे? अज्ञजना उत्तम गती जियेची अनुग्रहे. मग तुम्ही घरच्या सगळ्या माणसावर अनुग्रह करणार का? हो नक्की करत आहे. सगळ्या
करतच सगळ्या आहे. सगळ्या माणसावर तुम्ही अनुग्रह करणार का? सगळ्याचं अज्ञान दूर करून सगळ्याला शिवभक्तीला लावणार का? बोला. हो हो नक्की. आता तुम्ही सर्व चितशक्ती आहात. त्या चितशक्तीला मन्मथ माऊली सारखे संत नमस्कार करतात. आता नमो चितशक्ती, जी जगन्माता पार्वती. तुम्ही साक्षात जगन्माता. तुम्ही या नश्वर वस्तूमध्ये गुंतू नका. तुम्ही साक्षात भगवती आहात. तुम्ही साक्षात शुद्ध विद्या आहात. तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्हीही पहाटे उठून शिवपाठ केला पाहिजे. शिव शिव म्हणत स्नानाचा प्रत्येक तांब्यास शरीरावर पडला पाहिजे. तुम्ही शावर खाली स्नान करत असाल तर गुरु पादोदकाची धार सो मस्तकी पडतसे वारंवार, ऐशी भावना करावी सत्वर शिष्यवरे. तया अमृत धारे करून गुरु बीजाक्षराचे होय संजीवन. नित्य नवे बोधांकुर जाण प्रकट होती अंतरी. अशी स्नान करताना भावना केली पाहिजे. तुम्ही करत असलेले बघून तुमचे लेकरही शिवपाठ करतील. तुमचे लेकरही इष्टलिंग पूजा करतील. स्नान करताना शिवाय नमा म्हणतील. प्रसाद घेताना शिवाय नमा म्हणतील. तुमच्या पतीचा मार्ग कसाही असू द्या, कारण तुम्ही चितशक्ती आहात. त्याचं अज्ञान दूर करण्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. तुम्ही स्वतःला सामान्य स्त्री समजू नका. तुम्ही परामाया आहात. तुम्ही शुद्ध विद्या आहात. आणि तुम्ही शुद्ध विद्या असाल तर अज्ञानात असलेला तुमचा पती कोण आहे? बोला. पुरुष शिव आहे. शिव आहे. पण तो स्वतःच शिव स्वरूप विसरला आणि स्वतःला जीव समजू लागला. आणि त्याचं जीवपण दूर करण्यासाठी माऊली प्रार्थना करतात तुम्हाला. आता नमो चितशक्ती, जी जगन्माता पार्वती. आज्ञेजना उत्तम गती, जयाचे अनुग्रह. जयाची अनुग्रहे. परामायेचं कार्य काय? परामाया बंधनात टाकत नाही. ती सृष्टीच्या उत्पत्तीचं मूळ कारण ठरते. ती शिवाच्या इच्छेनुसार कार्य करते आणि भक्ताला मुक्तीकडे घेऊन जाण्यास सहाय्य करते. ती परामाया कोण आहे? सांगा कुणी एक जण. ती परामाया कोण आहे? बोला. ती परमाया मीच आहे स्वतःचा. विद्या. हा बरोबर आहे. परामाया मी स्वतःच आहे. मग परामायाची जबाबदारी काय? ती स्वतःही बंधनात नसते आणि घरच्या सगळ्याच ती अज्ञान दूर करण्यासाठी सगळ्याला इष्टलिंग पूजा, शिवपाठ, दिवसभर शिवनामस्मरण. मुलगा अभ्यासाला बसला असला तरी बाळा इष्टलिंगाला पुस्तक समर्पित करून तू वाच. आणि तू पुस्तक वाचल्यानंतरही, तो धडा वाचल्यानंतरही शिवार्पण करून शिवार्पण करशील त्यावेळेस तो तुझ्या स्मृतीत राहील. लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, जाणून या वर्म सुखावला. ही सर्व शिकवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण आपण चितशक्ती आहोत. आपण जगन्माता आहोत.
आपण भगवती आहोत, आपण शुद्ध विद्या आहोत. मग आता आपण मोबाईलवर काय बघणार? बोला. आध्यात्मिकतेच सगळं बघणार. ओम नमः शिवाय. ऐकणार सगळं अध्यात्माचं. अध्यात्माचं ऐकणार. फक्त आपल्यालाच ऐकायचं आहे का? नाही, पूर्ण कुटुंबाला आणि आजूबाजूच्या लोकांना पण सांगायचं नंतर. आता तुम्हाला कळालेलं आहे की मी शुद्ध विद्या आहे, मी भगवती आहे, मी जगन्माता आहे, मी चिच्छक्ती आहे. अज्ञानाला दूर करून शिवाला शिव करण्याची शक्ती मी आहे. तर उठल्यापासून झोपेपर्यंत तुमची जबाबदारी काय असेल डॉक्टर ताई? जय गुरुदेव भाऊ. आधी आपण दृढ निश्चय करायचा की मी चित शक्ती आहे, मी परामाया आहे आणि परामायेचं कार्य हे शिवतत्वाकडे घेऊन जाते. मग आपण आपले पती परमेश्वर आणि आपले मुलं जे काही आपल्या घरी मन्मथ माऊलीने लिहिलेलं आहे की सेवक किंवा सगळेच जे काही घरी असतात तर सर्वांना शिवतत्वाचं कडे नेणं, दररोज लिंगपूजा म्हणजे सगळ्याच गोष्टी शिवतत्वाकडे नेणं, ते करणं आचरण शुद्ध. आज रोजी किती भगवती पती पत्नी सह पाठ श्रवण करत आहेत, गुरु दर्शनाचा लाभ घेत आहेत, गुरु पूजन करत आहेत. आपण तारुणी तारी तुझ्यात ते पाठात किती भगवती आहेत की जे आपणही आपले पतीही या गुरुदर्शनासाठी, गुरुपूजनासाठी, गुरु वाक्य श्रवण करण्यासाठी पाठामध्ये जॉईन झालेले आहेत. किती चिच्छक्तीचं दर्शन घेता येईल आज? बोला. चिच्छक्तीची भूमिका पार पाडणाऱ्या भगवती माता कोण कोण आहेत इथं? आहे का कोणी? जय गुरुदेव भाऊ. आम्ही पाठामध्ये जॉईन नाहीत सर, पण रोज फिरायला जाताना मात्र रोज सर आमच्या ऐकतात बरं का. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. आम्ही दोघं पण ऐकण्याचा प्रयत्न करतो. दोन तर भगवतीचं दर्शन झालेलं आहे इथं. आणखीन कुणी आहे का भगवती जी आज्ञाजना उत्तम गती देते? ती आणखीन भगवती कुणी आहे का? ओम नमः शिवाय. मी आहे गुरुमाता. मी आजच आले. आम्ही पण दोघे करतोय. ओम नमः शिवाय. मी पण सिद्धांत ऐकते. शिकावंत करताय. ओम नमः शिवाय. ऐकताय. दररोज मी ऐकते. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव भाऊ. पती परमेश्वरांना राष्ट्रसंतांचे शिवयोग शास्त्र ह्या ग्रुपमध्ये ऍड केलं आहे. सकाळी काही त्यांचं श्रवण होत नाही, पण नंतर ऑडिओ ऐकतात. थोडंफार असं वाटतंय मला. पण शिवसूत्र शिवपाठाचा अभंग ह्याच्या वाचन करतात. जय गुरुदेव. खूप चांगलं आहे. आजपर्यंत आपल्याला माहित नव्हतं की तुम्ही चिच्छक्ती आहात, तुम्ही शुद्ध विद्या आहात, तुम्ही भगवती आहात, तुम्ही जगन्माता पार्वती आहात, तुम्हीच भक्तराज आहात, तुम्हीच शिवाला प्रश्न विचारून परमरहस्य भूतलावर आणलेला आहे,
तुम्हीच शिवाला प्रश्न विचारून शिवागम 28 सामान्य माणसासाठी आणलेले आहेत. तुम्ही भक्तराज आहात. ही तुमच्या स्वरूपाची आज तुम्हाला ओळख झालेली आहे. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.